नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड. इथे एपिसोडच्या सुरुवातीला सुनंदा सांगत असतात की अरे गायत्रीला फोन लावून दे, मीच बोलते तिच्याशी, सणावाराचे दिवस आहेत, लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि कुठे गेली ती. तर दिनेश इथे म्हणत असतो की कशाला तिला फोन लावायचा आहे, ती येणार म्हणून सांगितलं आहे ना तिने, तर आपण करूया नंतर फोन. ते पण चटई आणल्यात आणि औक्षण करून घेऊया. दिनेश इथे टाळाटाळ करत असतो फोन लावायची, कारण दिनेशने फोन केलाच नसतो. त्यामुळे आता इथे चटया घातलेल्या आहेत, सगळे इथे बसलेत, मानसीला सुद्धा तिथे बसवलं जातं. आणि मग सुनंदा इथे सगळ्यांना, म्हणजेच आई इथे सगळ्यांचं औक्षण करतात. आणि मग त्याच्यानंतर औक्षण करून झाल्यानंतर इथे सगळेजण फराळ खायला जातात. तुमच्या घरी सुद्धा अशीच पद्धत आहे का की प्रत्येक जणाला इथे दिवाळीमध्ये औक्षण केलं जातं आणि मग फराळ केला जातो? छान असतात ना हे दिवाळीचे दिवस, म्हणजे चांगलं वातावरण असतं, छान छान पदार्थ खायला मिळतात, फराळ केलेला असतो, सगळे एकत्र असतात सणावाराचं निमित्त. आणि आता इथे सगळे आता फराळ खायला बसलेत. आणि त्याच्यानंतर इथे प्रेक्षकांनो बघा मजा मजा काय काय चालू आहे ते जस्ट आक्रमण म्हणून असं सगळं फराळ खायला जातो. तिथे मानसी त्याला ओरडत असते की राष्ट्रहित बाजूला व्हा, पण तो ऐकत नाही. आणि मग ती म्हणते की आधी सगळ्यांना खाऊ देत, मग तुम्ही खा, पण तो ऐकत नसतो इथे. आणि मग तेवढ्यात प्रेक्षकांना इथे सगळी चेष्टा मस्करी चालू आहे. आणि मग त्याच्यानंतर मानसीने सांगितल्यानंतर तेजस इथे थांबतो. आणि मग तेवढ्यात आबा म्हणते दादा होणार वाटतं बायकोचं मांजर, असं म्हणून सगळे इथे हसायला लागतात तेजसला. आणि तेजस पण हसतो, दिनेश असतो आणि म्हणतो खा ना. आणि तेवढ्यात तिकडे बंटी काय म्हणतो बघा की काकूला घास भरव ना, तुमचं लग्न झालंय, मी नव्हतो आणि लग्नात नवरा नवरीला भरवतो ना, असं म्हणतो. आणि मग त्यानंतर सगळे ते हसायला लागतात. बंटी म्हणतो ते पण सुद्धा मी ते नाही बघितलं. आणि मग इकडे तेजस म्हणतो कशाला बघायचं आहे? आबा म्हणतो बरोबर आहे बंटीचं, असं काही झालंच नव्हतं, दादा तू वहिनीला भरव हा, असं इथे आबा सांगते. आणि मग बंटी म्हणतो मी कुठे होतो तुमच्या लग्नाला, मला बघायचं आहे, काकू तू भरव ना काकाला, असं म्हणून तो इथे सांगत असतो. तर इथे तेजस म्हणतो कशाला उगाच काही काय. मग लगेच तो म्हणतो की आजोबा सांगा ना यांना. आणि मग तेजस म्हणतो हां आता तात्याने सांगितलं ना तसंच होईल, असं म्हणतो तो तेजस. आणि चकली ते खायला लागतो, कारण त्याला माहिती असतं तात्या काही सांगणार नाहीत. पण तोपर्यंत ते सुनंदा म्हणतात तेजस भरव ना, असं काय करतोस. आणि मग दिनेश ते म्हणतो की लग्नानंतरचे हेच काही ते दिवस असतात गोडाधोडाचे भरवण्याचे, आणि नंतर काय होतं माहिती आहे ना, माझ्याकडे बघतोस ना, असं दिनेश त्याला म्हणतो बरं का. आणि सूरजला म्हणतो सूरज अरे तू पण काहीतरी बोल. सूरज इथे काही बोलत नाही आहे प्रेक्षकांनो, सूरजला इथे गीताची आठवण येते आहे, पण बोलणार कसं, तो गप्प बसलो आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे भरव म्हणून सगळे इथे आग्रह करतात तेजसला. बंटी म्हणतो एवढं काय त्याच्यात, भरव ना काका, माझं डोकं खाऊ नको, असं म्हणतो. आणि मग दिनेश म्हणतो एवढं काय त्याच्यात, असं म्हटल्यानंतर इथे तेजस उभा राहिला आहे. सुरुवातीला तो म्हणतो की हात धुवून येतो वगैरे, पण इथे सगळे त्याला अडवतात. आणि मग तेजस मानसीच्या हातातली चकली घेतो आणि मानसीला ती चकली भरवतो. आणि मग त्याच्यानंतर आता सगळे म्हणतात की मानसी तू आता तेजसला चकली भरव. आणि जेव्हा असं सांगतात तेव्हा तेजस लगेच खूप नाटकं करतो आणि म्हणतो मी आज खात नाही, असं हीच चकली. मग हो उष्टच भरवायचं असतं, पण तेजस म्हणतो की मी उष्ट खात नाही. मग तेवढ्यात सुनंदा म्हणतात लहानपणी आबाच्या हातातला आईस्क्रीम येऊन नको म्हणत असताना तिच्या हातातला आईस्क्रीम तू खात असायचाच, असं सांगतात ते. आणि मग तो म्हणतो तेव्हा मी लहान होतो, पण मी आता मोठा झालो आहे. पण सुनंदा म्हणतात की आता मोठा जरी झाला असलास तरी उष्टच एकमेकांना भरवायचं असतं, काही होत नाही, असं म्हटल्यानंतर आता तो भरवतो. मग सगळेजण इथे टाळ्या वाजवतात. तर इकडे सूरज बिचारा लाडू हातात घेऊन इथे आठवण येते, खरं तो दाखवून देत नाहीये, त्यामुळे असा गप्पा बसलाय. आणि असा घास भरवण्याचा कार्यक्रम झालेला आहे. अशा रीतीने दोघांचा, मानसीनं तेजसला आणि तेजसने मानसीला इथे चकली भरवली आहे. तात्या पण या गोष्टीचा आनंद घेत आहेत बरं का प्रेक्षकांनो, ते बोलत काही नाही आहेत पण आनंद घेत आहेत. आता बघूया तात्या मानसीला सून म्हणून कधी स्वीकारतील. तुम्हाला काय वाटतं, लवकरात लवकर स्वीकारतील का खूप वेळ घालवतील या गोष्टीसाठी? नेमकं काय होईल असं की जेणेकरून तात्या इथे मानसीला स्वीकारतील? बघू, इंटरेस्टिंग ठरणार आहे या सगळ्या गोष्टी, कारण मुळात त्यांचा मानसीवर राग नाही आहे, पण तिनं तेजस्वीचं लग्न केलं आहे म्हणून त्यांना राग आला आहे. बघूया आता काय काय होतं इथे. बंटीच्या निमित्ताने का होईना इथे या दोघांनी एकमेकांना घास भरवलाय, म्हणजे लग्नानंतर काहीच विधी झालेले नाही आहे, त्यातला एक विधी तरी झालेला आहे इथे एकमेकांना घास भरवण्याचा. आणि मग हळूच इथे तेजस बंटीला हातानं खूण करून दाखवतो की तुला आता इथे पटक्यात येईन. तर सूरज बिचारा इथे आठवणीत हरवलाय, गीताला घरात कधी घेतात ते बघत राहायला पाहिजे. तर दिनेशने इथे म्हणतो तेजसला की अरे दे ना, तुझ्यामुळे कायम इथे आम्हाला शंकरपाळेच खावे लागतात, कारण तेजसनं इथे चकल्या भरपूर हातात घेऊन ठेवल्यात बरं का प्रेक्षकांनो. आणि ते
नोकझोक यांची बघून ना मजा वाटते. आणि तेवढ्या तिथे तेजसला शिंक येते. मानसीसुद्धा त्याच्याकडे बघते आणि मग त्याच्यानंतर इकडे आबा म्हणते की पांघरूण घेतलं नव्हतं का, म्हणजे ते एकच पांघरूण इथे तुम्ही घेतलं नव्हतं का. मग आई पण विचारतात, मगासपासून बघतीये, मग शिंकतोयस तू, पांघरून घेतलं नव्हतं का. आता आभाने पण तोच प्रश्न विचारलाय की पांघरून तुम्ही घेतलं नव्हतं का. असं म्हटल्यानंतर इकडे मानसी म्हणते की म्हणजे. मग सुनंदा आई सांगतात, मावशी सांगतात की अगं त्याला थंडी सहन होत नाही, सर्दी होते त्याला लगेच, मी असं करते, त्याचं औषध आणते, असं म्हणून त्या इथे निघून जातात. आणि मग मानसी तेजसकडे इथे बघायला लागते. तेजस इथे शिंकतोय हळूच. आणि मग त्याच्यानंतर ते मानसीला आठवतं की कसं तेजस तिच्याबरोबर नाटक करत होता. आणि मग तो तिला खा, लाडू खा, चांगले झाले तसं म्हणून तो लाडू खायला देतो. आणि त्याच्यानंतर इथे पूजेची तयारी चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. इथे फुलांचं छान कमळ काढलंय, छान देवाला वगैरे सजवलाय. आणि मग इकडे बंटी म्हणतो की खूप छान काढलंय ना कमळ. तर लगेच इथे तात्यांना तो विचारतो, तात्या काही बोलत नाही. तोपर्यंत नाही म्हणतात की खूप छान इथे कमळ काढलंय. आणि मग त्याच्यानंतर बंटीच्या बुद्धिमत्तेप्रमाणे बंटी इथे प्रश्न विचारायला लागतो. काय काय प्रश्न विचारतोय बंटी आणि मानसी त्याची कशी उत्तरं देते ते आपण बघूया. खूप छान प्रश्न विचारतोय बंटी बरं का. आणि मानसीला सगळ्या गोष्टींची इथे माहिती आहे, ती उत्तरं देते, ते बघून बरं वाटतंय. तर बंटी पहिला प्रश्न विचारतो की आपण विठ्ठलाची मूर्ती का ठेवली, कधी आणली आपण ही विठ्ठलाची मूर्ती. मग तेजस म्हणतो, अरे ही मूर्ती ना लकीचामली आणली. मग बंटी म्हणतो, काका तू काकूला लाडाने लकीचाम म्हणतोस ना. असं म्हटल्यानंतर सगळे इथे हसायला लागतात. तेजस म्हणतो, अरे याला नेमक्या कुठल्या बोर्डिंगला घातलंयस तू, कुठल्या हॉस्टेलला घातलंयस, अशी सगळी मजा मजा चालू आहे. मग बंटी विचारतो, आपण विठ्ठलाची पूजा का करणार. मग मानसी त्याला सांगते की विठ्ठल हे विष्णूचं रूप आहे आणि म्हणून आपण इथे विठ्ठलाची पूजा करणार. मग रखुमाई म्हणजे, असा परत इथे बंटी प्रश्न विचारतो. आणि मग त्याच्यानंतर तेजस म्हणतो, असा प्रश्न विचारायचा, गुगली टाकायची, फिनिशिंग स्कूल जरा सुधीर झालंय, देतील उत्तर देतील त्या तुमच्या प्रश्नाचं, असं तो इथे तेजस चेष्टा करत असतो. आणि मग आई म्हणतात की तेजस बाळा गप्प बस तू, असं म्हणतात. आणि मग नंतर बंटीला म्हणतात, बाळा रुक्मिणी हे लक्ष्मीचंच रूप असतं आणि बाकी सगळ्या गोष्टी मी इथे तुला नंतर सांगेन हा. आणि इथे मानसीला त्या पूजा करून घ्यायला सांगतात. मग मानसी त्यांनी सांगितल्याप्रमाणे गूळ, खोबरं, धान्याची वाटी, गणपती असं सगळं इथे व्यवस्थित ठेवते. आणि मग त्या म्हणतात की मानसी पूजेला इथे सुरुवात कर. तोपर्यंत इकडे तात्या म्हणतात की आजची जी काही ही पूजा चालली आहे किंवा ही जी पूजा करायची असते लक्ष्मीपूजनाची, ही परंपरा आपल्या घरची आहे. आणि या घरची परंपरा अशी आहे की घरातलं लक्ष्मीपूजन ही घरची सून करते, म्हणजेच सुनबाई करते, म्हणजेच गायत्री करते. आणि लक्ष्मीपूजनाचे जे काही विधी आहेत किंवा जे काही पद्धत आहे किंवा जे काही नियम आहेत किंवा जे काही ठरवायचं आहे ते इथे हे सगळं इथे सुनंदाच ठरवते. आणि हे सगळं तिने गायत्रीला दिलेत. आता गायत्रीच्या अनुपस्थितीमध्ये तिने जे काही ठरवलं आहे त्याप्रमाणे ते होऊन जाईल. म्हणजे अनपेक्षितपणे मानसीने पूजा करण्याला इथे त्यांचं काही इथे आडकाठी नाही आहे तात्यांची. आणि त्यामुळे ते लक्ष्मीपूजन करायला मानसीला ते सांगतात. आणि मग आई पण म्हणतात की मानसी आता पूजेला सुरुवात कर, हळदी कुंकू वाह देवाला, असं सगळं इथे बोलणं चालू आहे. लक्ष्मीपूजन थांबलं नाही पाहिजे, लक्ष्मीपूजन कुठल्याही कारणामुळे थांबायला नको आणि जे काही चाललंय ते चालू दे, असं इथे तात्या म्हणतात. त्यामुळे ते सगळे हसतायत बरं का. आणि इथे आभा, सूरज सगळे इथे आहेत, त्यामुळे आता पूजा थांबायला नको, तर मानसीला सुरुवात कर म्हणून इथे सांगितले. मानसी इथे हळदी कुंकू घालायला जाणार, वाहायला जाणार. तोपर्यंत इथे विचारते की माझी आई लक्ष्मीपूजनासाठी सोनं ठेवायची, आपल्याकडे सोनं ठेवत नाहीत का. तर सुनंदा म्हणतात की देवाच्यासाठी पूजेला इथे खोटे दागिने कसे ठेवायचे आपण, कारण त्यांना तिला माहिती नसतं की दागिने खोटे आहेत वगैरे. आता तेवढ्या तेजस्वी बाजू सावरून घेतो आणि म्हणतो की माझ्या आजोबांनी ना मला इथे गोल्डी नाव ठेवलं होतं पाळण्यात असताना. आणि प्रभूंच्या घरातलं जे काही सोनं आहे 100 नंबरी सोनं ते मी आहे आणि इथे तुमच्यासमोर उभं आहे. आणि ही आजोबांनी माझ्या दिलेली सोन्याची अंगठी आहे, ती ठेवा तुम्ही पूजेला, असं इथे तेजस सांगतो. आणि तेजस काहीही बोलत असतो की आजोबांनी माझं नाव गोल्डी ठेवलंय, हे केलंय ते केलंय. पण इथे मानसी म्हणते काहीही बोलता तुम्ही. तर इथे तेजसनं आपल्या हातातली सोन्याची अंगठी काढून मानसीला दिलेली आहे, मानसी ती ठेवते. आणि आता ती पूजा करणार. म्हणजे असं छान वातावरण चालू आहे, पूजेचं प्रसन्न वातावरण चालू आहे. पूजा करायला हळदी कुंकू ती वाहणार. तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे आता गायत्रीची एंट्री झालेली आहे. नेहमीप्रमाणे चांगल्या वातावरणामध्ये इथे फिसका घालण्यासाठी गायत्री आलेली आहे. आता गायत्री नेमकं काय काय बोलते ते जाणून घेऊया आपण, कारण इथे गायत्रीचा एक प्रकारे अपमान केल्यासारखंच होतं आहे, कारण तिचा मान आता काढून मानसीला दिलेला आहे. गायत्री त्या आतमध्ये आली आणि म्हणते आईंना की
तुम्ही दरवेळी मला कामात असले तर फोन करून कायम हे कर ते कर असं सांगता, आणि आता तुम्ही असं का करताय? म्हणजे मला तुम्ही मान दिला नाही, माझा मान काढून इथे तुम्ही मानसीला दिलात, कायम सारखं माझ्या मागे मागे करत असता ना. आणि मी तुम्हाला काय सांगते की या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा माझ्या मागे एखादी गोष्ट घडते तर या सगळ्या गोष्टीची शिक्षा जी काही आहे ती तात्यांना होणार असं इथे गायत्री म्हणते. कारण गायत्रीला इथे आवडलेलं नाही आहे की तिचा मान जो काही आहे पूजेचा तो इथे मानसीला दिला आहे. दिनेश आधीच इथे गप्प बसलेला असो, तो काहीच बोलत नाही, कारण दिनेशनंच तसं सांगितलं असतं की गायत्रीने सांगितलंय की मानसीला पूजा करायला द्या, पण तो इथे काहीही बोलत नाही, गप्प बसून असतो. गायत्रीचा आरडाओरडा ऐकून इथे बंटी ते आईच्या पाठीमागे लपतो बरं का. तर बघू आता बंटीला आलेलं बघून गायत्री काय काय रिॲक्ट करते, कशी रिॲक्ट करते. कारण आल्या आल्या तिनं तर ओरडाओरडा चालू केला आहे की तात्यांनी अजून तुला सून मानलेलं नाही आहे, या घरातल्या लक्ष्मीचा मान, जो लक्ष्मीपूजनाचा मान आहे तो माझा आहे, तो माझा मान तू हिरावून घेण्याची हिंमत कशी केलीस असं ती इथे विचारते मानसीला. आणि या सगळ्याची शिक्षा आता तात्यांना होणार असं इथे ती म्हणते. तेजस या सगळ्यामध्ये म्हणत असतो की वहिनी आत्ता हे सगळं नको, नंतर बघूया. तर इथे गायत्री म्हणते हो का, देणार आहेस का माझे 2 लाख रुपये असं म्हणून ती इथे तेजसला पण इथे उडवून लावते, तेजसला पण बोलतीये. आणि आत्ता तिनं सांगितले की तात्यांना या सगळ्याची शिक्षा होणार. प्रेक्षकांनो हे सगळं चुकीचं दाखवत आहेत ना, की असं वडीलधाऱ्या माणसांना शिक्षा करणं किंवा शिक्षा सांगणं हे फार चुकीचं आहे. गायत्रीने जवळजवळ तिच्या हातातला हळदी कुंकवाचं ताटच हिसकावून घेतलंय, खाली ठेवलंय, हे पण चुकीचं आहे. एखाद्या वेळी पूजा करायला दिली तर काय हरकत आहे असं ते विचारच नाही करत, पण इथे तिला तिचा मान महत्त्वाचा आहे आणि आपल्या घाण तोंडाने ती ते बडबडायचं काम करते. तिला असं वाटतंय की हे सगळं ते स्वतःहून करतायत, पण ह्या सगळ्यांना म्हणजे तिला कुठं हे माहिती आहे की दिनेशनं त्यांना सांगितलं की तू लक्ष्मीपूजनाला वेळेवर येणार नाही आहेस आणि लक्ष्मीपूजन मानसीच्या हातून व्हावं हे तूच सांगितलं आहेस. हे गायत्रीने सांगितलं हे तिला माहिती नाही, कारण दिनेशनं ह्या सगळ्या गोष्टी ते लपवून ठेवल्या आहेत की तो खोटं बोलला आहे. आता प्रेक्षकांनो दिनेशनं तरी बोललं पाहिजे ना की हे सगळं मी सांगितलं होतं म्हणून, पण दिनेशी ते काहीच बोलत नाही. तात्यांना पण जेव्हा गायत्री म्हणत असते की मी तुम्हाला शिक्षा करणार आहे किंवा आईला इथे ओरडत असते की तुम्ही मान कसा काय काढून दिलात, तेव्हा सुद्धा दिनेशी ते काही बोलत नाही. हे चुकीचं दाखवलंय, त्यानं सांगायला पाहिजे होतं ना की ते त्यानं हे सगळं करायला सांगितलंय असं. पण आता ती म्हणते की गायत्री तात्यांना या सगळ्या गोष्टीची शिक्षा होणार, कारण जेव्हा घरात चुकीची गोष्ट घडेल तेव्हा त्याची शिक्षा ही तात्यांनाच होणार असं तिने ते डिक्लेअर केलेलं असतं. तर प्रेक्षकांना आता ती तात्यांना शिक्षा होणार असं म्हणते. तोपर्यंत इकडे बंटीनं हाक मारली आहे मम्मा असं म्हणून, त्याने गायत्रीला हाक मारली. आता गायत्री बघायला लागते 2 सेकंद, तिला कळत नाही की नेमकं काय चाललंय ते, आणि ती म्हणते अंश असं ती इथे म्हणते, त्याला हाक मारते. आता ही गायत्री सुनंदाईंना पण बडबडते बरं का की तुम्ही एरवी फोन करता तर यावेळी तुम्ही फोन कसा काय केला नाहीत मला, एरवी माझ्या मागे मागे करता असं ती म्हणते. आता हे सगळं त्या अंशच्या पुढ्यातच चालू आहे, म्हणजे बंटीच्या पुढ्यातच चालू आहे. बिचारा इथे गायत्रीचं काही वेगळंच रूप बघतोय. आणि मग त्याच्यानंतर तिनं गायत्रीला त्याने हाक मारल्यानंतर गायत्री त्याच्याजवळ जाते आणि तू कधी आलास, कोणी आणलं तुला असं ती प्रश्न विचारते. आता ती रागाने तेजसकडे बघते बरं का, की तिला वाटतं की बंटीला इथे तेजसच घेऊन आलाय. पण बंटी म्हणतो की नाही आई, मी इथे मला काकाने नाही आणलं, तू काकाकडे बघू नकोस, काकाने मला इथे नाही आणलेलं, मला बाबा घेऊन आला इथे. म्हणजे मग तो म्हणतो की दिनेश म्हणतो की त्यात तो मागे लागला होता म्हणून मी इथे आलो, तो मला भेटायला आला होता तेव्हा त्याने इथे मला सांगितलं की आपल्या घरी नवीन काकू आले आणि म्हणून मला ती काकू बघायची होती म्हणून मी इथे आलोय. आणि मम्मा मी आल्यावर तू इथे सरप्राईज देणार होतो मी तुला, पण तू आल्या आल्या सगळ्यांशीच काय बोलत बसलीस, माझ्याकडे तू बघितलंही नाहीस असं तो इथे म्हणतो निरागस मनाने. एक मात्र आहे, बंटीला बघून म्हणजेच अंशला बघून इथे गायत्रीना त्याची आधी पापी घेते बरं का, छानपैकी मिठी मारते त्याला, पापी घेते, लाड करते त्याचे. आणि नंतर जेव्हा कळतं की दिनेश घेऊन आलाय त्याला तेव्हा ती दिनेश म्हणून असं ओरडते. मग दिनेश लगेच म्हणतो की तोच मागे लागला होता म्हणून मी इथे घेऊन आलो. आणि मग इथे बंटी म्हणतो की बघ आई, म्हणजे काकूनं पूजा मांडले आणि तिथे पैसे पण ठेवलेत पूजा करायला, आजीनं पैशांची पूजा करायला ठेवले आणि मला पण दे ना गं पैसे असं म्हणतो तो. आणि गायत्रीकडचे जेवढे काही पैसे होते ते तो घेऊन इथे पूजेला ठेवतो पैसे आणि मला पण दे म्हणून सांगतो. मग गायत्री त्याला पैसे देते आणि तो इथे पूजेला पैसे आणून ठेवतो. आणि गायत्रीच्या हातातून पैसे देत असताना एक लिफाफा खाली पडतो आणि मग तिला आठवतं की ती चिठ्ठी म्हणजे जी हवालदाराकडे म्हणजे नोटीस दिलेली असते की भेटायची परवानगी मागितलेली असते ती चिठ्ठी असते, ती आता चिठ्ठी
म्हणजे ते पाकिट तेजस उचलणार तेवढ्यात इथे गायत्री ते पाकिट पटकन उचलते आणि आपल्या पर्समध्ये ठेवते आणि मग लक्ष्मीपूजनाची तयारी इथे चालू होते. इथे पैशांची पूजा केली जाते. तोपर्यंत इथे बंटी विचारतो की इथे केरसुणीची का आपण पूजा करणार आहे, आणि मानसी गायत्री त्या प्रश्नाचं उत्तर देणार तेवढ्यात इथे मानसी म्हणते ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपूजनाला इथे पैशांची म्हणजेच धनाची पूजा करतो त्याप्रमाणे आपण केरसुणीची सुद्धा इथे पूजा करतो. कारण केरसुणीसुद्धा आपल्या घरातलं जी काही निगेटिव्हिटी असते म्हणजे नकारात्मकता असते ती ते बाहेर काढते आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मकता मिळावी याच्यासाठी आपण इथे पूजा करतो. तर तेवढ्यात इथे निगेटिव्हिटी बाहेर जाते असं म्हटल्यानंतर मग तेजस म्हणतो ह्या काय आहेत मग घरामध्ये असं म्हणतो आणि मग सगळेजण तेजसकडे बघायला लागतात. तर तोपर्यंत इथे तेजस बाजू सावरून घेतो आणि म्हणतो ह्या काय इथे उभ्या आहेत, जावा ना, तुम्हाला पूजा करायची आहे, तुमचा मान आहे तो, तर तुम्ही जावा इथे पूजा करायला असं म्हणतो आणि गायत्रीला पूजा करायला पाठवतो. आणि मानसीला म्हणतो की आधी मी लकी चाम असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर तोंड सावरतो म्हणतो मानसी तुम्ही इथे या बाजूला वहिनीला पूजा करू देत असं तो इथे सांगतो. आणि मग इथे गायत्री पूजा करते लक्ष्मीपूजनाची, जो तिचा मान असतो तो इथे ती पूर्ण करते म्हणजे पूजा करते. मानसी उठून इथे तेजसजवळ जाऊन उभी राहते. गायत्रीने इथे लक्ष्मीपूजनाला हळदी कुंकू वगैरे घातलेलं आहे. बंटी तिथे बाजूलाच बसलाय. कदाचित बंटी असल्यामुळे तात्यांना शिक्षा होणार नाही अशी आपण प्रार्थना करूया. आणि आता बघू बंटीला या सगळ्यांबरोबर गायत्री मिक्स होऊ देते, एका रूममध्ये एकटीलाच बसवून ठेवतं. काय होईल नेमकं बघत राहूया इथे. पण गायत्रीनं हे मात्र चुकीचं केलं बरं का. एखाद वर्ष किंवा एखाद दिवस इथे मानसीनं पूजा केली असती तर चाललं नसतं का. बिचारीला इथे हळदी कुंकू लावताना उठवून ठेवलं आहे आणि आपण आता पूजा करायला बसले. आणि ते तेजस्वीची चेष्टा करतोय. निर्मळ मनाने आधी गलिच्छ म्हणतो आणि मग म्हणतो निर्मळ मनाने इथे गायत्री वहिनी, तर इथे कानात केळ्याचे वेफर्स घातलेल्या गायत्री वहिनी निर्मळ मनाने इथे देवीची लक्ष्मीची पूजा करणार आहेत असं म्हणतो आणि गायत्रीला इथे पूजा करायला सांगतो. मध्ये मध्ये काही काही विचित्र दाखवलंय बरं काय तेजसचं बोलणं, मला नाही आवडत. तुम्हाला काय आवडतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पण त्याच्यामुळे वातावरण जरा हलकं फुलकं होतं तेजसच्या बोलण्यामुळे असं म्हणायला हरकत नाही. तर गायत्रीने इथे पूजा करायला सुरुवात केली. हळदी कुंकू तिने इथे वाहिलंय सगळीकडे आणि सगळेजण इथे गायत्रीनं पूजा करायला सुरुवात केल्यानंतर सगळेजण इथे देवाला छान असा नमस्कार करतात, प्रार्थना करतात. आता बघू उद्याच्या भागामध्ये काय काय घडणार आहे. कारण संपदा म्हणजेच मानसीची आई, मामा, मामी इथे फराळ करायला आलेली आहेत. पण गायत्रीने त्यांचा इथे भरपूर अपमान केलाय आणि नेमकं गायत्री काय काय बोलते आणि नेमकी परिस्थिती काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही जे काही रिव्ह्यू देतोय ते तुम्हाला आवडत असेल तर कमेंटसुद्धा करा म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्याच्यामुळे सुद्धा इथे आम्हाला कळत जातं की तुम्हाला आमचे रिव्ह्यूज इथे आवडत आहेत. लक्ष्मीपूजनाची तयारी झालेली आहे प्रेक्षकांनो आणि उद्याच्या भागामध्ये जे काही गडबड गोंधळ होणार आहे मानसी, गायत्री, तेजस, संपदा तो बघण्यासाठी तुम्ही खरंच इथे सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला कळत जाईल की नेमकं इथे काय काय घडणार आहे ते. गायत्रीने इथे बरंच काही बोललंय बरं का इथे मानसीच्या आईला, पण ते बोलणं तिचं चुकीचं आहे. आणि बघू मानसीच्या बाबतीमध्ये तेजस इथे तिच्यासाठी कसा इथे स्टँड घेतोय किंवा मानसी स्वतःसाठी इथे कसा स्टँड घेते ते बघत राहूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.